स्वागत केलं जात होतं, अतिशय जल्लोषामध्ये सगळं करत होतो. पण हा आपला जो मराठवाडा आहे ना, मग तो आता नाव आहे छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, ही अनेक अशी 10 जिल्हे. मग या 10 जिल्ह्याच्या लगतच काही कर्नाटकचा भाग आहे, मग बिदर जिल्हा तिकडला काही तेलंगणाचा भाग, असे अनेक जिल्हे ह्या पारतंत्र्यात होते. आणि मग जेव्हा आपल्या देशाला एक अतिशय तडफदार नेतृत्व मिळालं, पोलादी पुरुष आपण म्हणतो आपण सरदार वल्लभभाई पटेलला. मग सरदार वल्लभभाई पटेलांनी असं ठरवलं गेलं की बा आपण अखंड भारतामध्ये आहोत, पण आणखी काही भाग आहेत की पारतंत्र्यामध्ये, इथं या पारतंत्र्यामध्ये कुणाची सत्ता होती तर रजाकाराची सत्ता होती. ते रजाकार आपला भाग सोडायला तयारच नव्हते, राजस्थानी करत होते. पण सरदार वल्लभ पटेलांनी एक ऑपरेशन पोलो नावाची मोहीम राबवली. जसं आपण कालपारच्या महिन्यात 4-5 महिन्यामध्ये 2000 मध्ये ऑपरेशन सिंदूर तुम्ही ऐकलं सर्वांनी. ऑपरेशन सिंदूर जे आपल्या एक देशाला एक कणखर नेतृत्व मिळालेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं, की मागच्या काळामध्ये समोरचा व्यक्ती दुश्मनाचा जर सैनिकाला आपल्या समोर त्यांनी आपल्याला मारलं, तरी एखाद्याचं धडही मारलं, हातही पाडले, तर आपल्या सैनिकाला असा आदेश नव्हता की त्यांना उत्तर द्यावं, प्रत्युत्तर द्यावं. बघत होते जेव्हा सरकारचा आदेश येईल तेव्हा मग कारवाई करेल, तोपर्यंत दुश्मन आपल्याला मारून आपला जीव घेऊन जात होता. पण आता तसं नाहीये. आपल्या देशाचे एक कणखर नेतृत्व मिळत आहे. त्याने एक आदेश करलाय की आपल्या जर सैनिकाला काही झालं तर दिसतात त्याला गोळा घालतील, त्याला काय मारतील, काय करतील, पण त्याला आदेशाची गरज नाही. म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली जे काय आपल्या पुलवामामध्ये काय हल्ला झाला होता त्याला अतिशय चांगल्या प्रकारे उत्तर दिलं आणि ते घेतलं. आणि म्हणून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या देशाला, आपल्या राज्याला अतिशय चांगले मुख्यमंत्री मिळाले देवेंद्र फडणवीस. मग त्यांनी ठरवलं की आजच्या दिवशी महिलांचा विकास केला पाहिजे. आणि मग घर सुधारलं की आपोआप सगळं सुधारतात. आपल्या घरामध्ये जे आपले लहान लेकरं असतात त्यांच्यावरती संस्काराची जी शिदोरी असते ती शिदोरी आपली आई देत असते. आणि म्हणून ही शिदोरी त्या आईपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून अट्टहास केले की सरकारने आजच्या दिवशी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिवस आपण मराठवाड्यामध्ये, आणि म्हणून आजची तारीख ठरवली आणि या मोहिमेचं आज उद्घाटन झालेलं आहे. आता आपण जे पाहत होतो ना, आता त्याची सुरुवात झाली आहे. स्वागताचा कार्यक्रम चालू झालाय, आणखी पुढे त्यांचा विकास वगैरे सगळं पुढे चालणार आहे. आणि म्हणून सांगत असताना आता त्या उपक्रमाचं नाव आहे, अभियानाचं नाव आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत गाव योजना. कुठल्याही गावाचा विकास करता असेल तर ते ग्रामपंचायत मार्फत आहे. शाळेचा विकास करता असेल, अंगणवाडीचा विकास करता असेल, आरोग्याचा विकास करता असेल, रस्त्याचा विकास करता असेल, वीज लाईट सगळा जर विकास करायचा असेल तर हे केंद्र आहे आपलं ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मार्फत प्रत्येक घरातला तळागाळापासून विकास केला जातो. जी काही निधी आहे मुख्यमंत्र्यांना जी काही निधी द्यायची आहे ती डायरेक्ट कुठे निधी दिला ते या पंचायतीला निधी दिली. आणि या पंचायती मार्फत मग ते महिलांचा विकास असेल, घरातला विकास असेल, शेतीचा असेल, शाळेचा असेल, हा सगळा विकास या माध्यमातून होतो. आणि म्हणून आज शासनाने ठरवलं की मग आजच्या या चांगल्या दिवशी एक ग्रामसभा घ्या. ग्रामसभेमध्ये हा विषय सांगा की काय विषय आहे, कोणता सभा आहे. आणि मग एवढं पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं, ग्रामसभा सांगितलं जायचं, 4 माणसं यायचे, ऐकायचे, निघून जायचं. आता तुम्ही पाहत असो की ग्रामसभा घेत असताना टेलिकास्ट आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, ते पाहायचं आहे, ते ऐकायचं आहे. ती सर्व बघा टीव्ही चालत असल्यामुळे सुद्धा आपल्या आदरणीय पाटीलच्या घरामधून हा साऊंड स्पीकर लावला चालू करा. एवढंच नाही तर ते रेकॉर्डिंग आहे की किमान ते शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे. एवढे गावातली महिला होते, हे होते, सर्व होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेतला होता. आणि म्हणून आजची ग्रामसभा आदरणीय आपल्या गावचे द्वितीय नागरिक, प्रथम नागरिक हा सरपंच असतो आणि द्वितीय नागरिक हा उपसरपंच असतो. आणि म्हणून आजची ही ग्रामसभा आदरणीय माझे मित्र गावचे उपसरपंच जयसिंगजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा आयोजित केली आहे. आणि आपल्या या गावाला ग्रामसेवक म्हणून आदरणीय कांबळे सर आहेत. त्यांना 2-3 गावं असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे की आता आजच्या या ग्रामसेवेला सचिव म्हणून काम करत असतं. आणि मग सचिव कोण असेल तर शाळेचे मुख्याध्यापक येणार, तर ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. एवढंच नसेल तर आज ही ग्रामसभा घेतली आहे का, घेत आहे का, हे विषय चांगले गेले आहेत का म्हणून ती तपासण्यासाठी आदरणीय इंजिनियर साहेब म्हणून रंगवा साहेबांना नेमणूक केली आहे. ती शासनाचं असं आहे की एवढं छोटा नसतं, काहीतरी करावं काहीतरी करावं नाही. ही जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. ती सर्व जबाबदारी तुम्हाला सर्वांना कशामुळे
प्रधान मंडळ होतं आणि मग ते अष्टप्रधान मंडळ आणि त्या अंबराचा नवरत्न हे अतिशय चांगले. म्हणून आजच्या या अभियानामध्ये नवरत्नासारखं असे नवरत्न आहेत. आता ते नवरत्न कोणतं सांगतो अगोदर. पहिलं रत्न आहे बघा गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धी पोषक गाव. तर आपल्या गावामध्ये एकही घर गरीब राहणार नाही अशी सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्र्यांमार्फत आपल्या या ग्रामपंचायत सांगितली गेली. असं एकही गाव आपल्या गावामध्ये जर गरीब राहिलं का राहिलं त्याच्यापर्यंत योजना का गेली नाही ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या या ग्रामपंचायत. आणि म्हणून ती जबाबदारी निश्चितच आपले नूतन उपसरपंच आणि नूतन उपसरपंच आणि सरपंच आपल्या या मंत्रिमंडळ ग्रामपंचायत जबाबदारी आहे की निश्चितच तरी सर्वे करतील आणि आपल्या गावामध्ये कोणतं गरीब घर आहे त्यांच्या घरामध्ये कोणती योजना गेली नाही का गेली नाही त्याचा पाठपुरावा ते निश्चितच करतील. अतिशय महत्वाचं हे नवरत्न आहे, पहिलं रत्न आहे. त्याच्यानंतर दुसरं रत्न आहे बघा आरोग्यदायी गाव. मग आरोग्यदायी गाव कसलं असलं पाहिजे. प्रत्येक घरामधला माणूस सुदृढ झाला पाहिजे. त्या घरातल्या व्यक्तीला कुठलाही आजार राहता कामा नये. मग तो सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, कुठला अनेक प्रकारचे आजार असतील ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या ग्रामपंचायत आहे. त्यांनी ठरलं पाहिजे बा एखाद्या गावामध्ये का आजारी आहे त्याला का झालेलं आहे मग ही सर्व जबाबदारी. मग त्याला त्यांचं काम म्हणजे काही डॉक्टर नाहीत ना अशी यंत्रणा आहे ना. आरोग्य खातं आहे त्या घरापर्यंत पोहोचायचं. त्याला काय टीबी झालंय का कॅन्सर झालाय का कुठला आजार झालाय काय झालंय त्याला का दूषित पाणी मिळतंय दूषित पाणी मिळत असेल त्याला पोषक पाणी कसं द्यावं. आणि म्हणून ही सगळं जबाबदारी या दुसऱ्या रत्नामध्ये सांगितलंय की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घर आरोग्यदायी झालं पाहिजे. ही दुसरी रत्न आहे. तिसरं रत्न आहे बघा बाळ स्नेही गाव. बाळ स्नेही गाव आपण म्हणतो की बाळ स्नेही म्हणजे प्रत्येक घरामध्ये वातावरण अतिशय चांगलं असलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. कुठल्याच घरामध्ये